आजच्या सावित्री जिजाऊंच्या वाटेत पसरविलेले काटे अद्यापही आहेतच। मात्र जिद्द, धैर्य व शक्तिशाली विचाराने प्रेरित होऊन या खडतर वाटेवर मार्गक्रमण करणाऱ्या लेकी आपले अस्तित्व सिद्ध करत आहेत। येथील श्रावणी संजय मोटे ही तरुणी विद्यार्थी दशेतच मर्दानी खेळ अर्थात कुस्ती गाजवायला लागली। शालेय राज्यस्तरीय सब ज्युनियर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये श्रावणीने मेडल पटकविले आहे। तिची पुणे येथे होणाऱ्या सब कुस्तीगीर परिषदेसाठी निवड झाली आहे। पहिल्या वर्षी मला तर काही यश मिळालं नाही। पुन्हा म्हटलं हार मानायची नाही। मग पुन्हा मी दुसऱ्या वर्षी ट्राय केलं। मग तरीही राज्यस्तरावर मला प्रावीण्य मिळालं नाही। 2 वर्ष सहभाग घेतला आणि मग नंतर 2018-19 मध्ये मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेमध्ये सब ज्युनियरच्या टुर्नामेंटसाठी उतरली होती आणि मग त्याच्यामध्ये मला ब्रॉन्झ मेडल मिळालं। मग त्याच्यानंतर मला अजून प्रोत्साहन मिळत राहिलं की मी आता करू शकते। आणि मग पुन्हा 2019-20 मध्ये शालेय कुस्तीमध्ये टुर्नामेंटमध्ये मी उतरली आणि तिसऱ्या वर्षी मला ब्रॉन्झ मेडल लागलं। तिचे प्रशिक्षक स्वतः तिचे वडील संजय माटे आहेत। ऑटो चालून श्रावणीला ते कुस्तीचे धडे देत आहे। देशासाठी खेळायचं आणि देश गौरव वाढवायचा असा श्रावणीचा संदेश आहे। आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे आणि बुलढाणा जिल्हा हा जिजाऊंचा गाव म्हणून ओळखले जाते। आणि इथल्या मी मुलींना स्त्रियांना हे सांगून इच्छिते की तुम्ही या अशा विविध प्रकारच्या खेळांमध्ये उतरा, सहभाग घ्या आणि जिंकण्यासाठी नव्हे तर आपल्या स्वतःच्या आत्मरक्षणासाठी असे विविध प्रकारचे खेळ खेळा। आणि जिजाऊच्या जयंतीनिमित्त मी असे आवाहन करते की प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये एक जिजाऊ घडवली पाहिजे आणि विविध क्षेत्रांमध्ये उतरून विविध खेळांच्या क्षेत्रामध्ये उतरून आपलं आत्मसंरक्षण केलं पाहिजे। आणि हीच खरी त्यांच्यासाठी आदरांजली होईल। आणि जिजाऊ जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा। दारूबंदीसाठी झगडणारी लेकही जिल्ह्यात संघर्ष करत आहे। घरावर तुळशी पत्र ठेवून प्रेमलता सोनोने सामाजिक लढा लढत आहे। दारूमुक्तीसाठी व महिलांच्या विकासासाठी त्यांनी लक्षवेधी आंदोलने केली आहे। मातृतीर्थ आणि विदर्भ पंढरी बुलढाणा जिल्हा संपूर्ण दारूबंदीची मागणी घेऊन अस्तित्व संघटना गेल्या 6 वर्षापासून लढते आहे। अनेक तीव्र आंदोलन केले, त्यामध्ये मुंडण, लोटांगण आणि बिना छत्र बॉटल बैठो आंदोलन असे अनेक आंदोलन केलेले आहे आणि असंख्य महिलांचे मोर्चे सुद्धा काढलेले आहे। आमच्या या आंदोलनाची प्रशासनाने तर दखल घेतलीच नाही, पण कुठल्याही सरकारने आमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही। आणि आमचा मातृतीर्थ जिल्हा जो कुठल्याही तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही, त्याचं महत्त्व कुठल्याही तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही, अशा जिल्ह्याची दारूबंदी अजूनपर्यंत प्रलंबित आहे। यासाठी आम्ही ज्या आदरणीय नीलमताई गोरे आहे, दिलीप कांबळे साहेब यांच्यासोबत मीटिंग सुद्धा केली होती। आता आम्हाला अपेक्षा आहेत की ठाकरे सरकार दारूबंदी करतं का, आणि आम्हाला आशा सुद्धा आहे की आजपर्यंत काँग्रेस सरकारने दारूबंदी केली नाही, भाजप सरकारने दारूबंदी केली नाही, पण ठाकरे सरकार मात्र नक्की बुलढाणा जिल्हा दारूमुक्त करून आणि राजमाता जिजाऊंचा सन्मान करेल, याची आम्हाला नक्कीच आशा आहे। आणि आता आमच्या ज्या महिला आहेत, एक पाऊल पुढे जाऊन जे एक माहेर आम्ही कौटुंबिक सल्ला केंद्र इथे सुरू केलेलं आहे, याच्यामध्ये या आमच्या केंद्रामध्ये ज्या महिला आम्हाला जोडलेल्या आहेत संपूर्ण जिल्हाभरातून, या महिलांसाठी आम्ही आता उद्योग उभारण्याचं काम हाती घेतलेलं आहे। प्रेमलता सोनोने यांनी स्वतःला दारूच्या वाटचालीत गाडून अभिनव आंदोलन केले। शिवाय केस कापून त्यांनी केलेले मुंडन आंदोलन राज्यभर गाजले। दारूबंदीसाठी नागपूर अधिवेशनात त्यांनी लोटांगणही घेतलं। मा जिजाऊच्या विचाराचा वारसा त्या चालवितात। मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा दारूमुक्त करण्याचा त्यांचा संघर्ष आजही सुरू आहे। दरम्यान ठाकरे सरकार तरी जिल्ह्यात दारूबंदी करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। यांना इथे काउन्सिलिंग पण केलं जातं आणि इथे उद्योगाच्या संदर्भात ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं। आणि आत्ता आम्ही लेटेस्ट त्यांच्यासाठी शिवण क्लास असेल किंवा पार्लर असेल आणि कच्च्या तेलाची घाणी अशा प्रकारचे उद्योग सुद्धा आम्ही सुरू केलेले आहेत। आणि आमच्या महिला आता त्या आर्थिक सबलीकरण सुद्धा या महिलांचं आता होते आहे। आणि ह्या आर्थिक सबल झालेल्या महिला निश्चितपणे
आपल्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाच्या विरोधामध्ये बोलतील अशाच्या महिला आता सगळ्या बाजूनी तयार होत आहेत. आणि या राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव आता आलेला आहे. या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मी संपूर्ण जिल्हावासियांना शुभेच्छा देते. आणि त्यातच माझ्या महिला भगिनींना एक मला सांगावंसं वाटतं की आपण महिला कुठेही मागे नाही आहोत. आपण महिला सक्षम आहोत. बस स्वतःतले तुम्ही स्वतःला थोडंसं आणखी पुढे येण्याचं धाडस करा. अन्याय होत असेल तर अन्यायाविरुद्ध वाचा फोडा, अन्यायाविरुद्ध बोलायला शिका, लढायला शिका आणि स्वतःला न्याय मिळवून घेण्यासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी लढायला तुम्ही शिकलं पाहिजे. जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत सोनाली जाधव ही बुलढाणा पोलीस दलातील तरुणी सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर तिरंदाजी स्पर्धेतून देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. नुकत्याच चीन येथे झालेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेममध्ये सोनाली जाधवने आर्चरी क्रीडा प्रकारात 2 सुवर्ण व 3D आर्चरीत कांस्य पदक प्राप्त केले आहे. यापूर्वीही मोनालीने तिरंदाजीत यशाचा अचूक वेध घेतला आहे. देशाचे नावलौकिक करण्याचे तिचे स्वप्न असल्याचे तिने सांगितले आहे. मी मोनाली जाधव बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असून गेल्या 3 वर्षापासून आर्चरी या क्रीडा प्रकारामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. 2019 मध्ये वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम मध्ये मी देशासाठी 2 गोल्ड मेडल आणि 1 ब्रॉन्झ मेडल मिळवले. माझे ध्येय आहे की मी भारत देशासाठी भरपूर पदक मिळवावे, देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावे. त्यासाठी मला माझे मार्गदर्शक माननीय चंद्रकांत इलक सर वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे. मी बुलढाणा जिल्हा मा जिजाऊंच्या माहेरची लेक आहे. त्यामुळे मा जिजाऊच्या कर्तृत्वाचा अभिमान माझ्या नसांमध्ये भरलेला आहे. त्यांच्या प्रेरणेने मी माझे यश संपादन करू शकले. त्याचप्रमाणे माझ्या आईच्या कष्टातून माझी जडणघडण झाली आहे. माझ्या आईने मला मोलमजुरी करून घडवले. त्यामुळे मा जिजाऊ आणि माझी आई माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलेले आहे. माझ्या या यशातून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक मुली प्रेरणा घेतील अशी मला अपेक्षा आहे. शिक्षण आणि साहित्याच्या राजमार्गावर चालले की सर्वांगीण विकासाच्या वाटा प्रकाशमान होतात. डॉक्टर मंजुषी खोब्रागडे ह्या स्वतःला घडवीत असून त्या उत्तुंगतेची आस आहे. त्या जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. रोजचा दिवस त्यांच्यासाठी शिक्षक दिन असाच असतो. देशाचे भविष्य घडविणाऱ्या मंजुश्री या सावित्रीच्या लेकीला अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय अशा विविध 13 पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्याकडे विपुल साहित्य साठा आहे. त्यांचा सामाजिक प्रबोधनावर भर आहे. साहित्यातून त्या समाजाला दिशा देत आहेत. मी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असून साहित्यिक म्हणून सुद्धा नावारूपाला आलेली आहे. आणि प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्य करत असताना मला उपक्रमशील शिक्षिका, आदर्श शिक्षिका म्हणून मला पुरस्कार मिळालेले आहे. आणि विविध स्पर्धांमध्ये मी नंबर सुद्धा घेतलेले आहे. आणि ह्या महिन्यामध्ये माझे नवीन 5 पुस्तकं विविध विषयांमध्ये येत आहेत. त्याच्यामध्ये समाजशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, ललित लेख आहे, कविता संग्रह आणि चारोळी संग्रह असे 4 पुस्तकं येत आहेत. म्हणजे शैक्षणिक आणि साहित्यिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये मी काम करते. आणि ह्या क्षेत्रामध्ये येण्याची प्रेरणा मला माझी आई चंद्रकला घरडे यांच्याकडून मिळालेली आहे. जसं राष्ट्रमाता जिजाऊ यांनी शिवबाला घडवलं, शिवबाला शिकवलं, तसंच माझ्या आईने मला घडवलं, माझ्या आईने मला शिकवलं. ती सुद्धा आदर्श शिक्षिका होती. विस्तार अधिकाऱ्यापर्यंत तिने सुद्धा शिक्षण घेत स्वतःची प्रगती केली. आणि मला सुद्धा ह्या क्षेत्रात आल्यानंतर तिने तेच सांगितलं की आपलं काम अत्यंत निष्ठेने करायचं आणि चांगल्या पद्धतीने करायचं. तर मला ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रेरणा माझ्या आईकडूनच मिळालेली आहे. समाजाला सावित्री जिजाऊ आणि रमाईच्या विचाराची आज नितांत गरज आहे. या राष्ट्रमातांच्या विचारांचा वारसा घेऊन वैशाली तायडे वाटचाल करीत आहे. परिसरातील बहुतांश शाळा कॉलेजमध्ये मानधनाची अपेक्षा न ठेवता त्या व्याख्यानं देतात. आपल्या प्रबोधनात्मक व्याख्यानातून किशोरवयीन मुली व महिलांचे विविध विषयावर उद्बोधन ते करत आहेत. नमस्कार, मी सौ वैशाली दिलीप तायडे. सर्वप्रथम मी राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करते त्यांच्या जयंतीनिमित्त. खरं तर आपण सर्व राष्ट्रमाता जिजाऊ यांना आदर्श मानतो, कारण जगात जिने एकच शिवबा घडवला तो आपल्या सगळ्यांसाठी आदर्श आहे. आणि आदर्श घेण्यासारखा असा आहे की जिच्या मागे काहीही नसताना
पती नसताना एक आदर्श असा राजा ज्या राष्ट्रमातेने घडवला त्यांचा आपल्याला अभिमान असणं नक्कीच सार्थ आहे। राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या त्या कार्याचा प्रत्येक गृहिणीने, प्रत्येक महिलेने आदर्श घेतला पाहिजे असं मला मनापासून वाटतं। ज्या राष्ट्रमाता जिजाऊंनी धार्मिक, नैतिक आणि स्त्रियांना सन्मान देणारा असा आचरण शिवाजी महाराजांना शिकवलं, ते खरं म्हणजे आजच्या काळाची गरज आहे। आपण सगळ्यांनी, माता भगिनींनी सगळ्यांनी आपण तो आदर्श घेऊन आपणही आपल्या जवळपासचे आपल्या मुलींना तशी शिकवण देणं जास्त गरजेचं आहे। ज्या शिवाजी राजांना मा साहेबांनी घडवलं ते तर खरंच ते एक पुरुष होते, पण आज खरी जबाबदारी आपल्या स्त्रियांची अशी आहे की आपल्याला मुलीबरोबर मुलांनाही शिकवायचं आहे। म्हणजे आपण शिकवण सदा फक्त मुलींना देत असतो, लवकर घरी या, लवकर 7च्या आत घरात या, परंतु मुलीबरोबर मुलांनाही शिकवण देणं गरजेचं आहे असं मला वाटतं। जेव्हा केव्हा आता आम्ही मुलींशी बोलायला जातो, किशोरवयीन मुलींच्या समस्या जाणायला जातो, त्यावेळेला त्यांच्या समस्या ऐकल्यानंतर खरं तर गांभीर्य किती वाढलंय या गोष्टीचं त्याची जाणीव होत असते। कधी कधी अतिशय आवश्यक जो विषय असतो, जो मुलींचा आणि महिलांचा असतो, तो विषय सुद्धा मायलेकींमध्ये झालेला नसतो। जसं की महत्वाचं म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल असेल किंवा किशोरवयीन मुलींच्या समस्या असतील, तर बऱ्याच वेळा काय करतात, मुली आईशी बोलत नाही पण बाहेर मैत्रिणीशी बोलतात। म्हणून आईचा आणि मुलीचा संवाद होणं जास्त गरजेचं आहे। राष्ट्रमाता जिजाऊंना जर खऱ्या अर्थानं अभिवादन करायचं असेल, त्यांची जयंती जर आपल्याला महिलांना खऱ्या अर्थानं साजरी करायची असेल, तर मला असं वाटतं पहिले मायलेकींमधला संवाद आपण वाढवला पाहिजे। आपल्या घरातलं वातावरण व्यवस्थित झालं की मग कुठेतरी बाहेर पडून आपल्या या कार्याचा वारसा जर पुढे न्यायचा असेल आपल्याला, तर आपण आणखी कुणाला यासाठी प्रेरित करू शकतो। त्यांचे हे वैचारिक कार्य जिजाऊच्या लेखी घडविण्यासाठी स्फूर्तिदायी ठरत आहे। विदर्भ न्यूज करिता बुलढाणा येथून प्रशांत खंडारे।